नमस्कार, मी अनिकेत. महाराष्ट्र टीव्ही 24च्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. बातम्या जाणूया सविस्तर. त्यापूर्वी एक नजर ठळक घडामोडींवर. सुप्रिया सुळे यांच्या विकासाचा रथ ग्रामीण भागात दाखल. जळगाव स्थित 18 केंद्रांवर एकूण 26 विद्यार्थी स्कॉलरशिपची परीक्षा देणार. शिवजयंती निमित्त एनसीपी डॉक्टर सेलच्या वतीने निघाली बाईक रॅली. आता सविस्तर वृत्त. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विकास कामाचा रथ आता बारामतीमध्ये फिरू लागला आहे. या रथाच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांनी केलेली कामे ही नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात देखील विकास रथ आता फिरू लागला आहे. 2 दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी केलेल्या विकास कामांचा रथ देखील बारामतीमध्ये फिरू लागला होता. त्यामुळे दोन्ही बाजूने आता नागरिकांमध्ये केलेल्या कामाची जनजागृती केली जात आहे. लोकसभेची निवडणूक काही दिवसातच जाहीर होईल, पण सुप्रियाताईंनी जी काही कामं केलेत किंवा सुप्रियाताईंनी जे संसदेत प्रश्न मांडलेत ते या रथाद्वारे जनजागृती केली जाते. की उदाहरणच सांगायचं म्हणलं तर सुप्रियाताईंनी कांदा निर्यात बंदीविषयी एक प्रश्न उठवला होता, त्याची माहिती असेल की शेतकऱ्यांविषयी कुठले अनेक प्रश्न असतील, आरक्षणाचे विषय असतील, ही जनजागृती केली जाते. आणि हा सरथ पूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी जाणार आहे, प्रत्येक गावागावात जाणार आहे व त्याद्वारे जनजागृती केली जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र टीव्ही 24. प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप परीक्षा होत आहे. चोपडा तालुक्यात 18 केंद्रावरती विद्यार्थी, एकूण विषय 26 हे परीक्षार्थी आहेत. चोपडा शहर व तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये परीक्षा केंद्राचे नियोजन करण्यात आलेले असून त्यासाठी एकूण 119 कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. स्कॉलरशिपची परीक्षा 2 सत्रात घेण्यात येणार आहे. नमस्कार. चोपडा तालुक्यात पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अशी 2 विभागात असते. इयत्ता 5वी साठी पूर्व उच्च प्राथमिक असते आणि इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा असते. तरी यावर्षी 11 आमचे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीचे केंद्र असून त्याच्यामध्ये 1128 विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत आणि त्यासाठी आपण 11 केंद्राची निर्मिती केलेली आहे. तसेच पूर्व माध्यमिकसाठी आपल्याकडे 738 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून 7 केंद्रांची निर्मिती केलेली आहे आणि त्या ठिकाणी जिल्ह्यावरून आपल्याला गोपनीय साहित्य आणि प्रश्नपत्रिका पेपर 1ची व प्रश्नपत्रिका 2ची प्राप्त झाली असून आज 7:30 वाजता प्रत्येक केंद्रावर आपण ते रवाना केलेले आहेत आणि ठीक 11 वाजता पेपर हा सुरू होणार आहे. पहिला पेपर तर तो 12:30 पर्यंत चालणार आहे आणि दुपारी 2ला सुरू होऊन तो 3:30 पर्यंत चालणार आहे. अशा पद्धतीचे ही परीक्षेचं कामकाज चोपडा तालुक्यात होणार आहे आणि सर्व यंत्रणा त्या दृष्टीने सज्ज आहे. या आपल्याकडे 3 ठिकाणी बंदोबस्त मागवलेला आहे. शहरी विभाग चोपडा, ग्रामीण विभाग चोपडा आणि अळावत पोलीस स्टेशनचे 3 केंद्र आहेत. धानोरा आणि अळावतला 2 केंद्र आहेत. असं त्या ठिकाणी आपण नियोजन केलेलं आहे. या यंत्रणेसाठी आपल्याला साधारणपणे एकूण पर्यवेक्षक संख्या ही 57 आहे आणि सर्व शहरी भागासाठी, ग्रामीण भागासाठी 44 आणि त्यासाठी केंद्र संचालक हे 18 नियुक्त केलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट डॉक्टर सेलच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर डॉक्टर, परिचारिका तसेच युवक युवतींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. ही रॅली क्रांती चौक, पैठण गेट, गुलमंडी मार्गे, टीव्ही सेंटर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात येणार आहे. यावेळी लेझिम खेळत, घोषणा देत असे ढोल वाजवत शिव जन्मोत्सव साजरा केला जात आहे. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे आणि राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या वतीनं 12 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी महाराजांना अभिवादन करण्याचा सप्ताह आम्ही साजरा करत आहोत. या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रम घेतले असून डॉक्टर सेलच्या वतीनं आम्ही आज पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये डॉक्टर्स, नर्सेस, फिजिओथेरपिस्ट, एक्सरे टेक्निशियन, पॅथॉलॉजिस्ट
या सर्वांना फार्मासिस्ट यांना समावेश करून 10,000 युवकाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी मराठवाड्याची राजधानी असलेल्या संभाजीनगरमध्ये महाराजांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे। याचा मुख्य उद्देश हा आहे की महाराजांच्या पूर्ण होत आहेत आणि 350 वर्ष पूर्ण होत असताना त्यांच्या विचारांचा, त्यांच्या 18 पगड जातीला घेऊन चालण्याच्या निर्णयाचा आणि समानतेचा आदर करणारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असल्यामुळं आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही हा सप्ताह साजरा करतोय। आणि मला खरोखरच सर्व डॉक्टरांना आभार व्यक्त करायचे आहेत की सर्वांनी आज रविवारचा दिवस या ठिकाणी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आपला वेळ आणि उपस्थिती लावली, त्याबद्दल डॉक्टर सेलचा प्रांताध्यक्ष म्हणून सर्वांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय राष्ट्रवादी, जय भवानी। डॉक्टर बाळासाहेब पवार। बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे एक छोट्याशा विश्रांतीची। भेटूया एक छोट्याशा विश्रांतीनंतर। आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 350-2300। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College. विश्रांतीनंतर आपलं परत एकदा स्वागत। जरी मुख्यमंत्री पदावर ती व्यक्ती बसलेली आहे, पण महाराष्ट्राने त्यांना काहीही बोलण्याचे लायसन्स दिलेले नाही आणि एकनाथ शिंदे हे पूर्णतः भाजपचे गुलाम झाले असल्याचं विधान संजय राऊत यांनी केलंय। पदावरती ती व्यक्ती बसलेली आहे म्हणून त्याला काही बोलण्याचं लायसन्स दिलेलं नाही या महाराष्ट्रात। आपण पाहिलं असेल काल ते महाशय बोलत असताना लोक उठून चालले होते अधिवेशनातून, त्याचे व्हिडिओ आले। ते महाशय असं म्हणतायत, काय म्हणतायत विचारता का? माहिती आहे आपल्याला त्यांचं असं म्हणणं आहे, मी आत्ताच पाहिलं की अमित शहा आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा झाली नाही। किती खोटं बोलतो हा माणूस। मग मिस्टर अमित शहा मातोश्रीत आले होते कशाला? अमित शहा मातोश्रीच्या पायऱ्या चढून स्वतः का आले हा प्रश्न या महाशयाने स्वतःला विचारावा। आणि बंद दाराआड चर्चा करत असताना आपण मातोश्रीवर होता का? मी म्हणतो नव्हते, मी होतो तिकडे उपस्थित। त्यांना तेव्हा काय स्थान होतं? हे कोण होते? हे तेव्हा पक्षाचे नेतेही नव्हते। त्यांना पक्षाचा नेता आत्ता केला आम्ही सगळ्यांनी। अमित शहा उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काय चर्चा झाली ती सुद्धा बाळासाहेबांच्या खोलीमध्ये अमित शहाने सांगावं। ते बाळासाहेबांच्या खोलीत उद्धव ठाकरे यांच्या बरोबर गेले होते की नाही? तिथे इतर भाजपचे नेते होते। हा माणूस पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचा गुलाम आणि नोकर झालेला, त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेले आहेत सगळ्यांच्या, आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची बेताल व्यक्त होते। 2014ला युती तुटल्यावर युती भाजपची येऊन त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी जेव्हा त्यांची फाटली, आपण जिंकू शकत नाही, तेव्हा स्वतः अमित शहा भाजपचे अध्यक्ष हे स्वतः मातोश्रीवरती मग कशा करता आले पायऱ्या चढून? याचं उत्तर या महाशयाने द्यावं। हे मोदी आणि शहांबरोबर राहून त्यांना खोटं बोलण्याचं व्यसन झालं।
गांजा मारतात, खोटेपणाचं आणि बोलतात. आम्हाला माहिती नाही, आम्ही उपस्थित होतो की तिकडे. आतमध्ये गेले, मग चर्चा झाली आणि त्यानंतर हॉटेल ब्ल्यू सी मध्ये गेल्यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले हे रेकॉर्डवर आहे. पॉवर शेअरिंग 50-50. हा ते बोलले आहेत ना, रेकॉर्ड होती आहे ना. ह्यांच्या आता का कानामध्ये का बोळे बसलेत का कानाला बुच बसलाय, ऐकलं नाही. सोडून द्या, महाराष्ट्राला धडा शिकवा. आम्हाला तडजोड करायची असती तर आम्ही केव्हाच केली असते. आम्ही लढतो आहोत. आम्ही गांडू नाही आहोत तुमच्यासारखे पळून जाणारे. आम्ही पळपुटे नाही आहोत, आम्ही डरपोक नाही आहोत. बरं का, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आम्ही दिल्लीच्या पायाशी ठेवलेली नाहीये. शिवसेनेच्या अधिवेशनात डुप्लिकेट काय तर म्हणे, मोदींना प्रधानमंत्री करण्याचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये, भारतीय जनता पक्षाचा अभिनंदनाचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये. काही लाचारी. बाळासाहेब ठाकरे असते ना, त्यांचा कडेलोट केला असता. त्यांचा कमरेत जोर आहे, वागतात सारखे दिल्लीत जाऊन. त्यांचा फक्त कमरेत जोर आहे, बरं का. दिल्लीत जाऊन ते सारखे वागतायत ना, कळेल आता जोर कोणाचा आहे तो. निवडणुका घ्या, हिंमत असेल तर मुंबई ठाण्याच्या, मग जोर कोणाचा आहे काढू. रामदास कदमांना माझा इशारा आहे की त्यांनी आपलं आत्मचिंतन करावं. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने वाल्याचा वाल्मिकी झालाय. बाळासाहेब नसते तर रामदास कदम कुठे असते व त्यांचा त्यांनी विचार करावा. शिवसेनेच्या कारकिर्दीमुळेच शिवसेनेचे नेते, आमदार, खासदार टिकलेत, असं वक्तव्य राजन साळवी यांनी केलंय. रामदास कदमांना माझा इशारा आहे की त्यांनी आपलं आत्मचिंतन करावं. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने वाल्याचा वाल्मिकी झाला. कोण रामदास कदम? शिवसेना 4 शब्द आणि शिवसेना प्रमुख नसते, रामदास कदम कुठे असता ह्याचा विचार त्यांनी करावा. शिवसेनेमुळेच आत्तापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये शिवसेनेचे आमदार, शिवसेनेचे नेते, शिवसेनेचे मंत्री, विरोधी पक्षनेते ही सर्व पदं ही 4 शब्द शिवसेनेमुळे मिळालेले आहेत. तर त्यांना विसरू नये असं मला त्यांना इशारा आहे. 50 खोके एकदम ओके ही घोषणा प्रचलित आहे. त्याच्यापेक्षा वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं आणि आमचं सर्वांचं वेगळं नातं आहे आणि त्या नात्यातून ही संपूर्ण कोकणामध्ये शिवसेना वाढलेली आहे. आणि 4 शब्द शिवसेनेमुळेच रामदास कदम असतील, त्यांचे मुलगा योगेश कदम असतील, या सर्व मंडळींना जी आज मानाची पदं, सन्मान जो काय मिळालेला आहे तो 4 शब्द शिवसेनेहून मिळालेला आहे. त्यांना विसर पडू नये अशी माझी अपेक्षा आहे. आता भाजपचा बद्दल मी काय बोलू. नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान आहे. प्रत्येक राज्यातून त्यांना ईडी लावायची, त्यांनी अँटी करप्शन विरुद्ध चौकशी मागे लावायची, इन्कम टॅक्सची लावायची, सेल टॅक्सची लावायची, विविध केंद्रीय यंत्रणा मागे लावायच्या आणि ते प्रत्येक राज्यातून माणसं भाजपमध्ये घ्यायची आणि तिथून त्यांना अभय द्यायचं. आणि भाजपमध्ये गेले की सर्व वॉशिंग मशीनसारखे धुतल्यासारखे स्वच्छ होतात, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून त्यांचा तो प्रयत्न आहे. त्यांना 2024 सालच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव हा अटळ आहे. पायाखालची त्यांची वाळू सरकलेली आहे आणि म्हणून त्यांनी ते इतर पक्षातले लोक घ्यायचा त्यांनी प्रयत्न सुरू केला, पण कोणताही परिणाम होणार नाही. जनतेने ठरवलेलं आहे की 2024 सालच्या निवडणुकीमध्ये भाजप प्रणित सरकारला पाडायचंच हा मनामध्ये निर्णय त्यांनी केलेला आहे. कोकणातले एक नेते भंडारी साहेब, त्यांच्या मुलानेच आता विधान केलं आहे की एवढी वर्ष बाबांचं नाव प्रत्येक वेळेला विधान परिषदला, राज्यसभेला असायचं आणि अंतिम टप्प्यामध्ये हे नाव त्यांचं कट व्हायचं. त्यांनी त्यांच्या आरोपी म्हणजे घरचा आहेर त्यांना भंडारींच्या मुलाने दिलेला आहे. संजय राऊत तर्फे अत्यंत शिवराळ भाषा वापरत मुख्यमंत्र्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली गेली होती. संजय राऊत हे संजय राऊत नसून संजय डाऊट आहे आणि संजय डाऊट यांना आधी फक्त वेळ लागले होते, आता ते पुरते पिसाळलेले आहेत, असं वक्तव्य शिंदे गट प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी केलंय. संजय राऊतांनी अत्यंत शिवराळ भाषा वापरत मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्यावरती खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. संजय राऊत यांना आधी फक्त वेळ लागलं होतं, आता मात्र ते पुरते पिसाळलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या स्वास्थ्यासाठी त्यांना लवकरात लवकर मनोरुग्णालयामध्ये, मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केलं पाहिजे. संजय राऊत हे आधी माईकवर थुंकायचे, आता रोज माईक पुढे भुंकतात आणि आम्हाला खूप चांगलं माहिती आहे की जेव्हा पिसाळलेलं कुत्रं अंगावर येतं ना
तेव्हा त्याला अहो हाडा असं सांगून चालत नसतं, त्याला ए हाड असंच म्हणावं लागतं. राऊत, तुमच्या भाषेत तुम्हाला उत्तर देण्याची वेळ आम्हाला आणू नका, अन्यथा तुम्हाला पळता भुई थोडी होईल. आणि कोल्हापूर हे जसं गोड गुळासाठी प्रसिद्ध आहे ना, तसंच कोल्हापुरी चपलेसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. शिवसेनेचं महाधिवेशन कोल्हापुरात झालंय. डाऊटांनी जर स्वतःच्या जिभेला लगाम लावला नाही तर मस्त नवी कोरी आणि करकर वाजणारी कोल्हापुरी चप्पल त्यांना लवकरच भेट देण्यासाठी पाठवावी लागेल. महाराष्ट्र टीव्ही 24च्या मराठी बातमीपत्रामध्ये सध्या इतकंच. बातम्यांचा वेग असाच सुरू असेल. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान. इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस. इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे. दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस. हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे. कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक. हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर.